जळगावच्या नशिराबाद येथे नगर परिषदेच्या मतदानाच्या प्रक्रियेनंतर जे आहे होमगार्ड प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी स्ट्रॉंग रूम उभारण्यात आला आहे आणि जवळपास 12 दिवस उलटले या ठिकाणी जे आहे पोलिसांचा कडापहारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. नशिराबादचे होमगार्ड प्रशिक्षण केंद्र आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर सशस्त्र पोलिसांचा या ठिकाणी पहारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या जवानाबरोबरच या ठिकाणी जे आहे SRPFच्या जवानांचा देखील बंदोबस्त पाहायला मिळतो आहे. आतल्या बाजूने या ठिकाणी जे आहे सशस्त्र पोलिसांचा पहारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील या परिसरामध्ये निगराणी ठेवण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीने सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचा सशस्त्र पहारा या ठिकाणी गेल्या 12 दिवसांपासून दिला जात आहे. अद्यापही मतमोजणीला जे आहे या ठिकाणी 6 दिवस बाकी आहे आणि 6 दिवसामध्ये आपल्या पुढच्या 6 दिवसांपर्यंत अशाच पद्धतीने या पोलिसांना जे आहे कडापहारा या ठिकाणी द्यावा लागणार आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला, आगीची अथवा इतर कुठली घटना घडली तर अग्निशमन दलाचं वाहन देखील तैनात करण्यात आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुचाकी जे अग्निशमन बंब आहे तो देखील या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने सर्वच काळजी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे आणि आणखी 6 दिवस जे आहे या ठिकाणी या स्ट्रॉंग रूमचा जे आहे पोलिसांना कडा पहारा करावा लागणार आहे. दुसरीकडे जे आहे ज्या पद्धतीने मतमोजणीचे दिवस जवळ येत आहेत त्याच दृष्टीने जे आहे उमेदवारांची देखील या ठिकाणी धाकधूक वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.